अर्धनग्न अवस्थेमध्ये कोणी फोटो काढला, व्हिडिओ काढला, तर पूर्वीच्या काळी त्याला एम-एम-एस मानलं जायचं. मित्रांनो, 15 वर्ष आधी या गोष्टींना एम-एम-एस मानलं जायचं. लोकं या एम-एम-एस वर्डला एवढं घाबरायची, की माझा कोणी फोटो काढला, व्हायरल केला, व्हिडिओ काढला, मी आहे ना या अवस्थेमध्ये आहे. अक्षरशः लोकं इज्जतीला घाबरायचे. हा व्हिडिओ व्हायरल झाला, हा फोटो व्हायरल झाला, तर माझे अख्खे पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जाईल. अक्षरशः मी समाजामध्ये कुणाला तोंड दाखवू शकणार नाही, असा विचार त्या काळी केला जायचा मित्रांनो. आणि ही जी क्रिमिनल्स होती ह्यांना हे शस्त्र म्हणून वापर करायचे. व्हिडिओ दाखवायचे, एम-एम-एस दाखवायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचे, अक्षरशः त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे. मित्रांनो, त्याच्यापेक्षा डेंजरस गोष्ट म्हणजे त्यांना क्रिमिनल बनवायचे, की अक्षरशः तू जर ही गोष्ट केली नाही माझ्यासाठी, तर हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला पूर्ण समाजामध्ये व्हायरल करून टाकाल. यांसारख्या गोष्टी एम-एम-एसमध्ये घडून यायच्या मित्रांनो. फक्त काय त्या ह्याच्यामध्ये एवढं पण नाही मित्रांनो, पूर्णतः नग्न नव्हे, तर फक्त अर्धनग्न असतील, काही जण कपडे चेंज करत असतील. हे जे व्हिडिओ आहेत, त्यांना त्या काळी एम-एम-एस मानलं जायचं. परंतु मित्रांनो, आजकाल याच गोष्टीला काय म्हणतात, तर कंटेंट क्रिएशन. मित्रांनो, कंटेंट क्रिएशन हा वर्ड खूप मोठा आहे. याच्यामध्ये तुम्ही जे क्रिएट करता, त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. परंतु मित्रांनो, आजकालची जी पिढी आहे, सोशल मीडिया जे आलेलं आहे, त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएशन म्हणजे काय, तर अर्धनग्न अवस्थेमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करणं, लोकांना दाखवता अक्षरशः स्वतःच्या अंगाचे असे प्रायव्हेट पार्ट्स दाखवणं, की एखाद्या माणसाला देखील लाज वाटेल, की बाबा रे ही करते काय आहे? आणि एखाद्या पोराला देखील लाज वाटेल, की ही पोरगी करते काय? आणि एका मुलीला, जी मुलगी एका मुलाला बघते, की अरे बापरे! हा करतो काय? हा दाखवायचं काय इरादा आहे याचा? यांसारख्या गोष्टी देखील लोकं बोलतात. तरी देखील या कंटेंट क्रिएटरला माहिती आहे, की आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पैसे भेटतील. करोडो रुपये ह्यांना भेटतात मित्रांनो याच्यामधनं. आणि हे करोडो रुपये कसे भेटतात याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काय-काय होतं यांच्यासोबत हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनाच मित्रांनो Instagram रील स्टार म्हणतात, YouTube शॉर्ट स्टार म्हणतात आणि खूप सारे ॲक्टर्स पण म्हणतात त्यांना. असे मोठे हेवी वर्ड्स यांच्यासाठी वापरले जातात. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये काही टॅलेंटेड वर्ग जर आपण बाजूला केला, तर याच्यामध्ये 60% जी कचऱ्याची भर पडते, ते म्हणजे हे नग्न अवस्थेमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मित्रांनो, याच्यामध्ये फक्त मुलीच नाही आहेत, तर मुलांचा देखील समावेश आहे. मुलं असतील, मुली असतील, त्या अक्षरशः नग्न अवस्थेमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करतात. मित्रांनो, अक्षरशः यांचे फॉलोअर्स जर तुम्ही बघितले, तर एखाद्या इंडियन क्रिकेट टीमच्या कॅप्टनचे एवढे फॉलोअर्स नसतील, तेवढे या मुलींचे आहेत. अक्षरशः यांचे 12-12, 15-15 मिलियन फॉलोअर्स आहेत. ह्या फक्त सोशल मीडियावरती येऊन असं करतात, फक्त म्हणतात कच्चा बदाम आणि पक्का बदाम. मित्रांनो, एवढ्याच ह्याच्यावरती ह्यांना डायरेक्टली 10-10 मिलियन, 20-20 मिलियन व्ह्यूज येतात. मित्रांनो, हे जर करोडमध्ये कॅल्क्युलेट केलं, तर अक्षरशः 5-5, 10-10 कोटी ह्यांना व्ह्यूज येत राहतात. मित्रांनो, 50 मिलियन, 100 मिलियन असे व्ह्यूज आहेत ह्यांना. ह्यांच्या Instagram पोस्टवरती गेल्यावरती, ह्यांच्या Instagram पेजवरती गेल्यावरती. एकीकडे एखाद्या चेस टीमची कॅप्टन असेल, एखादा चेस रिप्रेझेंट करणारा असेल किंवा क्रिकेट रिप्रेझेंट करणारी टीमची कॅप्टन असेल, तिच्या पोस्टवरती जाऊन बघा. 1 मिलियन, 1.5 मिलियन, 800K, 900K एवढे व्ह्यूज असतात. आणि एका ठिकाणी फक्त एका बाईंनी फक्त वरती करून एवढंच दाखवलं, कच्चा बदाम, पक्का बदाम. डायरेक्टली 500 मिलियन, 600 मिलियन असे व्ह्यूज ह्यांना येतात. मित्रांनो, हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ह्यांना एवढा सपोर्ट नसतो. ह्यांच्या मागे असतात मित्रांनो स्पॉन्सर. एवढंच यांच्या या सोशल मीडियावरतूनच कमवत नाहीत मित्रांनो. ह्यांना भेटतं काय? स्पॉन्सरशिप. मित्रांनो, ह्यांना ज्या प्रॉडक्ट्स असतात, ब्युटी प्रॉडक्ट्स असतात, त्यांच्या ह्यांना ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची संधी भेटते. मित्रांनो, काही असे ब्रँड्स असतात, ह्यांना स्वतः कोलॅब करायला बोलवतात. या, आम्ही तुम्हाला चिक्कार पैसे देतो. एकीकडे मित्रांनो, एखाद्या इंडियन क्रिकेट टीममधल्या वुमन कॅप्टनला जरी बघितलं, तरी मित्रांनो, आता काहीतरी परिस्थिती सुधारलेली आहे. परंतु आधीच्या काळामध्ये 2 ते 3 वर्षामागे मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट पण एवढ्या प्रमाणात दिल्या जात नव्हत्या. बाकीच्या ज्या प्लेयर्स आहेत त्यांना तर भेटत पण नाही आत्ता देखील. आणि परंतु मित्रांनो, एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला बघितलं, जी फक्त नग्न प्रदर्शन करत आहे, तिला अक्षरशः करोडो रुपयाचे ॲडव्हर्टाइजमेंट भेटतात. असं काय दाखवते रे बाबा, की लोकं एवढे पिसाळलेले आहेत ह्यांच्या मागं. ह्यांना व्ह्यूज येतात. या व्ह्यूजच्या नावाखाली अक्षरशः लाखो रुपये हे कमवतात. करोडो रुपये ह्यांना भेटतात मित्रांनो. आणि एखादं स्पोर्ट्समॅनला जर आपण बघितलं, तर त्यांना तेवढे पैसे देखील भेटत नाही मित्रांनो. आपले जे हॉकी टीमचे प्लेयर्स असतील, फुटबॉल टीमचे प्लेयर्स असतील, हे कधी ॲडव्हर्टाइजमेंट करताना तुम्हाला दिसत नाहीत. ह्यांना जेवढा वेतन आहे तेवढं भेटतं. ते मेहनत करतात. ते आपल्या टीमला वरती आणायचा प्रयत्न करतात. ते कष्ट एवढं डेंजरस आहे मित्रांनो ह्यांच्यामध्ये,
यांना काहीच भेटत नाही मित्रांनो. परंतु एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फक्त येते आणि फक्त एवढंच करते, कच्चा बदाम, पक्का बदाम डायरेक्टली 100 मिलियन, 200 मिलियन भेटले हिला. स्पॉन्सर आले, ॲडव्हर्टाइजमेंट आले, एखाद्या OTT प्लॅटफॉर्मकडनं संधी आली, "तू आमच्या कार्यक्रमात ये, आमच्या कार्यक्रमामध्ये ये, लोकांना तुझं रिप्रेझेंटेशन दाखव, कशी आहेस तू, तुझं कॅरेक्टर लोकांसमोर आण, तुला आम्ही आहे ना सुपरस्टार बनवून टाकू." फक्त एका व्हिडिओवरती. मित्रांनो, एका व्हिडिओवरती अक्षरशः यांच्या लाईफ सेट होतात. आणि याच्यामध्ये जे मेहनती यूट्यूबर्स आहेत त्यांचं काय मित्रांनो, मेहनती यूट्यूबरमध्ये जरी मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मित्रांनो, 5-5, 10-10 वर्ष पोरं झालं मेहनत करतात आहे. गेमिंगमध्ये असेल, सोशल मीडियाचे जे ॲक्टिंग ॲक्टर्स असतील त्याच्यामध्ये असेल किंवा काही व्यवसाय असा दाखवतात ते, त्यांना देखील 4-4, 5-5 वर्ष पोरांनी मेहनत केली आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी आता त्यांच्या हातात काहीतरी आलेलं आहे. ते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही मित्रांनो. 700K, 800K फॉलोअर्स आहेत, 1 मिलियन्स आहेत. ह्या बायांचे 11-11, 12-12 मिलियन फॉलोअर्स आहेत. या पोरांचे जे नागडे हिंडतात अक्षरशः सोशल मीडियावरती, त्यांचे 10-10 मिलियन फॉलोअर्स आहेत. आणि जे मेहनतीने कंटेंट टाकतात, दिवसाला काहीतरी क्रिएटिव्हिटी घेऊन येतं, क्रिएटिव्ह काहीतरी दाखवतात. त्यांचे फॉलोअर्स किती 400, 500K, 300K, 200K एवढं. मित्रांनो, मराठी इन्फ्लुएन्सरमध्ये श्रीमान दादाचं नाव घेणं अनिवार्य आहे. कारण मित्रांनो, ज्या परिस्थितीमधनं तो आलेला आहे, जेवढी त्यांनी मेहनत केलेली आहे, आज लोकांना त्याची BMW दिसते, परंतु त्याची मेहनत दिसत नाही. आणि मित्रांनो, 5 ते 7 वर्ष त्यांनी घातलेले आहेत. तरी देखील मित्रांनो, तो आता कुठे जाऊन 1 ते 2 मिलियनच्या रेंजमध्ये आहे. पण एखादी मुलगी बघा मित्रांनो, एखादी मुलगी जर आपण बघितली, एक व्हिडिओ तिचा व्हायरल झाला तर डायरेक्टली 10 मिलियन सबस्क्रायबर, 10 मिलियन फॉलोअर्स. मित्रांनो, ही छोटी गोष्ट नाहीये. एक फॉलोअर्स आणि एक सबस्क्रायबर जो असतो ना, तो एवढा एक इम्पोर्टंट असतो, की अक्षरशः असं वाटतं, अरे बापरे! प्रत्येक जो कष्ट करतो, जो कष्टाने जो व्हिडिओ बनवून रिप्रेझेंट करतो ना, तो प्रत्येक फॉलोअरला किंमत देतो. अरे 1 वाढला, 2 वाढला. परंतु मित्रांनो, जे असे डायरेक्टली कच्चा बदाम, पक्का बदाम असं दाखवणाऱ्या ज्या मुली आहेत, ज्या ह्या आहेत, त्यांचं काय घेणं-देणं आहे. त्यांना एवढंच माहिती आहे, की आपल्याला व्ह्यूज येणार आहेत ते. आपली लोकं येडी आहेत. आपल्या लोकांना काही कळत नाही. आपल्याला फक्त हवस आहे आणि हवसचे व्हिडिओ आपल्याला टाकता येतात आणि त्यामुळं हा जो कंटेंट आहे तो माझ्याकडे आहे. 2 मिनिटामध्ये डायरेक्टली 100 मिलियन व्ह्यूज. आपला सगळा नागडेपणा आपल्याला दिसून आला. अक्षरशः मित्रांनो, हा कंटेंट झाला का रे? एखादा गेमर जर गेम खेळतो ना, त्याच्यामागे त्याची मेहनत आहे. एखादा कंटेंट क्रिएटर जो सोशल मीडियावरती काहीतरी असं करतोय, की लिटरली ट्रेकिंग करतोय, आपल्या महाराजांची माहिती सांगतोय, गडावरती जातोय, सगळ्या गोष्टी तिथल्या दाखवतोय, मंदिरांची माहिती सांगतोय किंवा कुठंही असं जर बघितलं तर मित्रांनो, अशा लेण्यांची माहिती सांगतोय, की ज्या आपल्या देशाचा काहीतरी इतिहास रिप्रेझेंट करतात आहे. त्यांचे व्ह्यूज बघितलं तर त्यांचे 500 आणि 400 आणि ह्यांनी फक्त कच्चा बदाम, पक्का बदाम केलं तर डायरेक्टली यांची 100 मिलियन व्ह्यूज. मित्रांनो, अत्यंत वाईट या गोष्टीचं वाटतं, की आपल्या देशाची मेंटॅलिटी अशी आहे, फक्त हौसी लोकं या देशामध्ये राहतात का असं ह्या गोष्टीवरनं पण कळून येतं. सगळ्यात डेंजरस गोष्ट ह्यांची ही आहे मित्रांनो, सोशल मीडियावरनं पैसे कमवतात, YouTubeवरती पैसे कमवतात आणि मित्रांनो कंटेंट क्रिएशनमध्ये कसं आहे, स्पॉन्सरशिप तर यांना भेटल्या, परंतु ह्यांना काय काढायचं, स्वतःचं ॲप्लिकेशन काढायचं. मित्रांनो, हे स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च करतात, त्याच्यावरती स्पेशल कंटेंट अपलोड करतात. स्पेशल कंटेंट या अर्थावरनं तुम्हाला कळलंच असेल. मित्रांनो, एका एका यूट्यूबर ज्या असतात त्या पैसे घेतात. प्रत्येक जे हे असतात ना, लोक असतात सर्वसामान्य, 2-2, 3-3 हजाराची मेंबरशिप असते ह्याची. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो, मी एका मुलीचा आकडा बघितला होता. त्याच्यामध्ये तिचे 15,000 ते 20,000 जे पेड सबस्क्रायबर होते. तिच्या ॲप्लिकेशनवरती 15,000 ते 20,000 पेड सबस्क्रायबर होते. आता तुम्ही विचार करा, 3,000 गुणिले 15,000 लोकं ज्यांनी वन टाईम जरी जरी ही स्पॉन्सरशिप घेतली असेल, तरी देखील तिच्याकडे किती पैसे असतील? किती पैसे तिच्याकडे त्या माध्यमातून येऊ शकतात? मित्रांनो, 15 त्रिक 75 जरी केलं तरी तुम्ही विचार करा, तिच्यावरती पैसे किती आले आणि किती लोकं तिच्यामध्ये इंटरेस्ट आहेत. तिच्या अशा काही प्रायव्हेट गोष्टी बघण्यासाठी ते अक्षरशः 3-3, 4-4 हजार रुपये लोकं खर्च करतात. आणि एखादं सर्वसामान्य यूट्यूबर जर लाईव्ह स्ट्रीमिंग जरी करत असेल ना, एखादा गेमर, एखादा मेहनती गेमर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असेल ना, त्याला काय भेटतं? वांग भेटतं, वांग. म्हणजेच काय मित्रांनो, लिटरली त्याचे व्ह्यूज पण जर बघितले ना आपण मित्रांनो, तो कंटिन्यू खेळतोय, ती गेम खेळतोय. 4-4, 5-5 तास ती गेम खेळतोय किंवा एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल, तो रिप्रेझेंट करतोय, माहिती सांगतोय, लाईव्ह करतोय, सगळ्या गोष्टी सांगतोय. त्याची मेहनत एवढी आहे आणि त्यांना काय मिळतं मित्रांनो, लिटरली फक्त जो YouTubeच्या व्ह्यूमधनं येणारा जो पैसा असतो ना, त्याच्या व्यतिरिक्त काय भेटत नाही. आणि मित्रांनो, हे जे स्पॉन्सर असतात, हे ॲडव्हर्टाइजमेंट करणारे असतात ना, ह्यांना ह्या गोष्टीचं घेणं-देणं नाही. ह्यांना फक्त एक स्टार फेस पाहिजे असतो. त्याला ते
अनलिमिटेड पैसा प्रोव्हाईड करू शकतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही एक विचार करा. लोकांचं पण बरोबर आहे. लोकांना जे दाखवतात ते बघतात, पैसे भरतात, संपला विषय. आपल्यासारख्याचं कोण बघणार आहे? आता माझं तोंड बघायला तुम्ही काय मला पैसे देणार आहेत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच झाली. त्यामुळेच मित्रांनो मी एवढं सांगू इच्छितो, की ह्या ज्या सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स आहेत, ह्याच्यामध्ये जे नग्न प्रदर्शन करतात, अंग प्रदर्शन करतात, हे जास्त पैसे कमवतात आहे आणि ह्यांचं जर बघितलं तर मित्रांनो, करोडो रुपयामध्ये हे कमवतात आहे आणि जो एक सोशल मीडिया चालवणाराच एकदम साधा पोरगा YouTube चालवतोय, गेम खेळतोय, लोकांना एंटरटेनमेंट करतोय, हसवतोय. त्यांचे जर पैसे बघितले, त्यांना किती वेतन भेटतं, किती त्यांना हे पैसे भेटतात YouTubeमधनं, तर अक्षरशः दोघांमध्ये कंपॅरिझन केलं ना, तुम्ही म्हणसाल साला मी एखादा मुलगी म्हणून जन्माला का नाही आलो? मी एखादा मुलगा म्हणून असं गोष्टी का नाही केल्या? का माझ्या आई-वडिलांनी मला एवढा फ्रीडम का नाही दिला, की मी लोकांसमोर जाऊन नागडं जरी हिंडलं, तरी माझे आई-बाप मला काही बोलणार नाहीत, माझे आई-बाप मला शिव्या देणार नाही. अशा गोष्टीचा विचार त्यावेळेस तुम्ही करसाल, कारण यांचे जे आकडे आहेत ना मित्रांनो, ते आकडे ऐकूनच अक्षरशः आकडे येते. एवढ्या डेंजर लेव्हलला हे कमवतात, एवढ्या मोठ्या लेव्हलला हे कमवतात. करोडो रुपये. मित्रांनो, बंगले बांधले हो यांनी अक्षरशः. ह्या ज्या मुली आहेत ना, ह्या स्वतःला अशा अर्धनग्न अवस्थेमध्ये रिप्रेझेंट करून ह्यांनी बंगले बांधले. ह्या मुलांनी अक्षरशः स्वतःला एक असं वेगळं कॅरेक्टर दाखवलं, मी स्वतः गे आहे यांसारख्या गोष्टी दाखवून ह्यांनी करोडो रुपये कमवले. अक्षरशः करोडो रुपये कमवले आणि ह्याच्यामध्ये जे मेहनत करणारे पोरं आहेत ना YouTubeवरती, जे 15-15 तास लाईव्ह स्ट्रीमिंग करतात, त्यांनी काय कमवलं तर काहीच नाही कमवलं. मित्रांनो, स्पॉन्सर जे असतात ना स्पॉन्सर, ते चेहरा बघतात, त्याचे त्याचे फॉलोअर्स बघतात, सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यानंतर जाऊन त्यांना कुठेतरी स्पॉन्सरशिप भेटते. ना की मित्रांनो त्याचं टॅलेंट बघितलं जातं, की "हा बाबा रे, ह्या पोरामध्ये टॅलेंट आहे, हे पुढे जाऊन काहीतरी करू शकतो, आम्ही त्याला स्पॉन्सर करू." नाही मित्रांनो, आपल्या भारतामध्ये असं नाही चालत. जे लोकांना आवडतं, ज्या गोष्टी लोकांना आवडतं, एक लस्ट आवडती, एक हवस आवडती लोकांना, जे लोकांना असं बघायचं आहे, की बाबा रे, हे जोकर केल्यावरती काय होईल आणि ह्याने ह्या-ह्या गोष्टी दाखवल्यावरती, ह्या-ह्या पार्ट्स दाखवल्यावरती आपल्याला काय होईल यांसारख्या गोष्टीचा विचार लोकं करतात आणि याचमुळं मित्रांनो हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कॉन्फिडन्समध्ये आलेले आहेत. कंटेंट क्रिएटरच्या नावाखाली हे अक्षरशः नग्नता रिप्रेझेंट करतात, अर्धनग्न अवस्था रिप्रेझेंट करतात प्रत्येकाला. सगळीकडे हेच दाखवतात हे, की अक्षरशः तुम्ही एखादी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बघितली किंवा बघितला, एखादा मुलगा बघितला, तर स्वतःला हे अर्धनग्न रिप्रेझेंट करतात आणि ह्यांना बघणारे लोकं हे करोडोमध्ये आहेत. आणि एखादा मेहनत करणारा पोरगा आहे, त्यांना बघणारे बोटावर मोजणारे एवढे पोरं आहेत ह्याच्यामध्ये मित्रांनो. मित्रांनो, आपण आपली कुठेतरी मेंटॅलिटी बदलली पाहिजे. कारण मित्रांनो, ह्याच्यात मी विचार करा तुम्ही त्या जागी असता, तुम्ही मेहनतीला सपोर्ट केला असता, का उघडं-नागडं कोणतरी काहीतरी दाखवायचं आहे, त्याला बघून आपलं आहे ना मन समाधानी होतंय, त्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट केला असता. हे तुमच्या हातात आहे मित्रांनो. आणि मी जाता-जाता एवढं सांगेल, की मराठी इन्फ्लुएन्सर जर तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं, हॉटेल शौर्यवाड्याची लोकांना डिफेंडर दिसते. हॉटेल भाग्यश्रीची फॉर्च्युनर दिसते. हॉटेल जलपरीची लोकांना थार दिसते. परंतु या लोकांनी ज्या प्रकारे मेहनत केलेली आहे, त्यांचं कष्ट, त्यांचा घाम वाहिलेला आहे, ते लोकांना कुणाला दिसत नाही मित्रांनो. मित्रांनो, अक्षरशः एखादा हॉटेल व्यावसायिकाला जर बघितलं ना मित्रांनो, मालकापासून नोकरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत काम करत असतात, शेवटपर्यंत राबत असतात आणि हे वर्षानुवर्ष मेहनत केल्यावरती कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी बनतात. ना की लगेच "दे रे हरी पलंगावरी" अशी गोष्ट नाही आहे मित्रांनो. या लोकांनी खूप मेहनत केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची बोलण्याची पद्धत जर बघितली तर मित्रांनो, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावरती देखील तुम्हाला या प्रकारची ट्रीटमेंट भेटणार नाही. त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट हे लोकं तुम्हाला देतात. तुमची इज्जत करतात. तुम्हाला आतमध्ये आल्यावरती तुम्हाला हवं नाही त्या गोष्टी बघतात. एखादा 5 स्टारमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो जज करतो, तुम्हाला कोसतो. परंतु ह्या गरिबांच्या हे जे लोकं आहेत ना, हे शौर्यवाडा हॉटेल असेल किंवा हॉटेल जलपरी असेल किंवा आपले हॉटेल भाग्यश्री असेल, हे जे लोकं आहेत ना, हे आपुलकी आहे ह्यांच्या मनामध्ये. हे सर्वसामान्य लोकांना जाणतात. त्यामुळं त्यांच्या हॉटेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पण भेटते आणि ताजी भेटते. ना की एखाद्या 5 स्टार सडलेल्या हॉटेलमध्ये जाऊन 10-10 दिवस जुनं ते घाणेरडं जेवण खाऊन, जे फ्रेश पण नसतं मित्रांनो, काहीच नसतं. ह्या सगळ्या गोष्टी तिथं नसतात. हे आधी ना महिना-महिनाभर ज्या गोष्टी फर्मेंट केलेल्या असतात ते 5 स्टारमध्ये वापरतात आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट ज्यावेळेस 5 स्टारमध्ये एखादा सर्वसामान्य माणूस जातो, त्याची दरवेळेस इन्सल्ट केली जाते. याची उदाहरणं सोशल मीडियावरती आपण पाहिलेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण या मालकांना बघितलं, यांच्या ओनरला बघितलं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील, की किती इज्जत हे लोकांना देतात आणि त्या इज्जतीमुळं
त्या लोकांवरती एवढं प्रेम लोकांनी केलं आणि त्यांच्या जी बोलण्याची पद्धत आहे, ज्या गोष्टी ते रिप्रेझेंट करतात त्या काळी, हे त्यांचं टॅलेंट आहे आणि हे सगळं टॅलेंट जे आहे ते YouTubeच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर मांडलं. म्हणून जाऊन कुठेतरी त्यांना यश आलं मित्रांनो आणि 5-5, 6-6 वर्ष ह्यांनी या गोष्टीवरती मेहनत केली. त्यावेळेस जाऊन कुठेतरी यांची डिफेंडर दिसत आहे, फॉर्च्युनर दिसत आहे आणि थार दिसत आहे लोकांना. एक लक्षात ठेवा, ही जी सक्सेस आहे ह्यांची ही 1-2 वर्षाची नाही आहे. 4-4, 5-5 वर्ष ह्यांनी घातलेली आहे ह्याच्यामध्ये. अक्षरशः स्वतःला झोकून दिलेलं आहे. तेव्हा कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो फक्त अनिकेत लोकांना असं वाटतं अनिकेत खातो, परंतु अनिकेत तिथं जाऊन काय व्हिडिओ काढतो, किती व्हिडिओ काढतो, हे कोणी बघितलं नाही. त्याच्या पत्नीला किती मदत करतो, सगळ्यात ज्या प्रिपरेशनमध्ये मदत करत असेल. अनामिकाला प्रत्येक गोष्टीला तो साथ देतो. अनिकेतचे व्हिडिओ लोकांनी बघितले, अनिकेत काय खाणार? परंतु लोकांनी हे बघितलं नाही, की अनिकेत असो, अनामिका असो, हे किती मेहनत करतात. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावरती तुम्हाला कळतं, की कष्ट काय असतं आणि नागडेपणा काय असतो. मित्रांनो, या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. हे जे लोकं आहेत ना आता, हे शौर्यवाडा हॉटेल असेल, जलपरी असेल, भाग्यश्री असेल, अनिकेत असतील, श्रीमान दादा असेल, हे आपल्यासाठी टॉपवरती आहेत. ना की हे भोंगळे-उघडे नागडे दाखवणारे जे लोकं आहेत ना, हे आपल्यासाठी टॉपवरती नाही आहेत. हे आहेत ना ही लोकं आपल्याला ही खरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ही खरी कंटेंट क्रिएटरवाली लोकं आहेत. ना की ही स्वतःचं अंगप्रदर्शन करणारी लोकं. त्यामुळं आमचा एक जर तुम्हाला बघायचं असेल, की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काय असतं, तर या लोकांकडे बघा. त्यावेळेस तुम्हाला जाऊन कळेल, की ह्यांची जी मेहनत आहे, की ह्यांनी किती या गोष्टीसाठी केलेलं आहे. त्यावेळेस जाऊन तुम्हाला कळेल, की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या डेफिनेशनचा अर्थ काय आणि कंटेंट क्रिएशनचा अर्थ काय? या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध होतील मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. फक्त मी एवढं सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातनं, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातनं, की इज्जत ही जी गोष्ट आहे ती खूप मोठी आहे. तुम्हाला ती कमवायची आहे का गमवायची आहे हे तुमच्यावरती डिपेंडंट आहे. आणि जर तुम्ही अर्धनग्न प्रदर्शन करून लोकांना एंटरटेन केलं, तर त्यांनी तुमची इज्जतच जाणार आहे. तुमच्याकडे करोडो रुपये येतील. परंतु शेवटी जाऊन तुमच्या विरोधात अशा गोष्टी लोकं बोलतात. तुम्हाला पण लाज वाटेल स्वतःची, की बाबा रे मी चुकीचं केलं. आणि कमी फॉलोअर्स आहेत, थोडंफार ह्याच्यामध्ये जास्त चांगलं कमवतात, लोकं सुखात आहेत, आनंदात आहे. प्रत्येक लोकं त्यांना इज्जत करतात आणि त्या इज्जतीला ते समाधानी आहेत. कुठल्याही असा घाणेरडा कंटेंट ते अपलोड करत नाहीत आणि त्या कंटेंटला ते समाधानी आहेत. लोकं त्यांना बघून समाधानी आहेत. त्यामुळं त्यांना ते कंटिन्युअस व्ह्यू जे आहेत ना, ते शेवटपर्यंत येत राहणार. जोपर्यंत त्यांचं हॉटेल चालू आहे, जोपर्यंत ते लोकं आहेत, तोपर्यंत त्यांना ते व्ह्यूज भेटत राहणार. ना की ह्या उघड्या-नागड्या लोकांसमोर. यांचं काय आहे, आज आहे तर उद्या दुसरी येईल, उद्या परवा तिसरी येईल. त्यामुळे हे जे आहे ना, ह्यांची इज्जत पण नाही. हे फक्त एवढं यांचा बूम आहे हा. मोठा फुगलेला फुगा आहे, तो कधी ना कधी फुटणार आहे. परंतु हे जे कोर लोकं आहेत, जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, ते शेवटपर्यंत राहणार आणि शेवटपर्यंत ते स्वतःला रिप्रेझेंट करणार. त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही, जर तुमच्याकडे चांगला कंटेंट असेल तर. मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.